या करता सगळ्या संतांनी सांगितलं की बाबांनो, तुम्ही तुमचा उद्धार करण्याकरता नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. का सांगितलंय संत महात्म्यांनी? त्याचं कारण आहे महाराज, हे सगळं जगत आंधळ आहे. आंधळे ते तुका म्हणे संसारी, जेही नाही हरी ओळखिला. एखाद्याला जर सहज म्हणलं ना, अरे तू भजन कर, ते पूजन कर, तुझं वय निघून चाललं, तर तो माणूस काय म्हणतो, महाराज भजन पूजन करण्याचं काय आमचं वय आहे का? आम्हाला भरपूर काम असतात, नोकऱ्या आम्हाला आहेत, सगळं संसार आम्हाला बघावा लागतो. एकदा सगळी गाडी लाईनला लागली का मग देव आणि आम्हीच. माय बापांनो, तुमच्या आमच्या सर्वसाधारण माणसाचं सोडा, ज्याच्याकडं 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, सगळ्यात श्रीमंत राजा या भूतलावर होऊन गेला, त्याचं नाव रावण, सगळ्यांना माहिती आहे. त्या रावणाला 14 चौकडे आयुष्य होतं, प्रचंड आयुष्य होतं, त्याला देखील त्याच्या संसाराचं बस्तान बसवता आलं नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, सोबत काही गेलं नाही. म्हणून लगेच नामवाचे तातडीनं लगेच सुरू करा आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार असू देऊ नका. इतिहासामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव सिकंदर होतं. इंग्रजीमध्ये त्याला अलेक्झांडर म्हणतात, लक्षपूर्वक आहे का? त्या अलेक्झांडरला म्हणजे सिकंदराला त्याच्या संपत्तीचा गर्व झाला होता. भरपूर संपत्ती त्याची होती, भरपूर पैसा त्याच्याकडे होता. त्या संपत्तीचा, सैन्याचा, शस्त्रास्त्राचा गर्व त्याला झाला. बऱ्याच लोकांना होतो तसं त्याला पण गर्व झाला, भरपूर त्याच्याकडे होतं. आणि त्या गर्वाच्या त्या थाटामध्ये हे विसरूनच गेलं की नरदेह आपल्याला मिळालेला आहे आणि या सृष्टीचा नियम आहे, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंगापुर चेहरे कित्ते ने पेहरे जंजीर. कबीरदासजी सांगतात, नव भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांस. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोग पर छत्र विराजे लोटा कुंज बिहारी, कहत कबीरा सो भी मर गए रहत कोण विचारी. किंवा माऊली सांगतात, उपजे ते नासे नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परी भरमेगा. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. किंवा जसं एखादं जुनं झालेलं कपडा आपण ते फेकून देतो, नवीन घालतो, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. म्हणजे जो जन्माला आला त्याला जावं लागणार. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव. सगळ्यांना जायचंय, मरण्याकरताच आपण या मृत्यू लोकावर आलो, हे राजा सिकंदर विसरला. आणि मग जसं जसं वृद्धापकाळ त्याचा वाढला, म्हातारा तो झाला आणि आजारी पडला. महाराज आजारी पडल्यानंतर संपत्तीच्या, शस्त्रास्त्राच्या त्या सगळ्या नादामध्ये मरण मृत्यूकाळ जवळ आला, याची त्याला कल्पना देखील नव्हती. आणि म्हणून त्यानं त्याच्या राज्यातल्या मोठ्या मोठ्या सगळ्या वैद्यांना बोलवलं. सिकंदर सर्वसामान्य नव्हता, जगत जेता सिकंदर असं आपण म्हणतो. जो जेता वही सिकंदर, म्हणजे जगावर राज्य करणारा राजा सिकंदर. आणि मग वैद्यांना म्हणजे डॉक्टरांना त्यांनी बोलवलं. डॉक्टरांनी चेक केलं, भरपूर चेक केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, महाराज माफ करा. म्हणले झालं काय? काही नाही, तुम्हाला काय उपचार करायचे ते सगळे आम्ही केले, पण काळाच्या नियमाप्रमाणे यू हॅव टू, तुम्हाला जावं लागलं, यू हॅव टू, तुम्हाला जावंच लागणार आहे महाराज, त्याला पर्याय नाही, आम्हाला माफ करा. राजा सिकंदर म्हटला, काही पण नका करू डॉक्टर, असं सांगा ना तुम्हाला येत नाही किंवा औषध पाणी काय मला पाहिजे, तुम्हाला कळलं नाही, तुम्हाला काही येत नाही हे सांगा ना, मान्य करा ना. आणि मग प्रधानजीला बोलवलं. प्रधानजी काय, या जगातल्या वेगवेगळ्या देशात जा, जे जे प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर आहेत त्यांना घेऊन या. डॉक्टरांची टीम आणली प्रधानजीनं, भरपूर डॉक्टर आणले, वेगवेगळे तज्ञ, त्वचारोग तज्ञ, किडनी तज्ञ, रक्ताचा तज्ञ, मेंदूचा तज्ञ, सगळ्या शरीराच्या प्रत्येक पार्टचा तज्ञ आहे. सगळ्या तज्ञांना बोलवलं. सगळ्यांनी महाराज त्याच्यावर इलाज केले, चेक केलं आणि सांगितलं, महाराज माफ करा, तुम्हाला जावं लागणार आहे, हा या सृष्टीचा नियम आहे. उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे. तुम्हाला जन्म मिळाला ना तर याला मृत्यूलोक म्हणतात, तुम्हाला जावं लागणार आहे. आणि मग त्याला वाईट वाटलं, अरे बापरे,
जावं लागणार आहे. अहो पण एक काम करा ना, तुम्हाला एखादा देशच देतो म्हटले. डॉक्टर जे मेन डॉक्टर होते ना, त्या डॉक्टरला सांगितलं, अहो डॉक्टर साहेब एक देश देतो म्हटलं, तुम्हाला मोठा देश देतो, त्या देशाचे राजे तुम्ही व्हा, पण हे मरण काय मला देऊ नका. तो म्हटला तुम्ही एक नाही, तुम्ही सगळे जरी देश मला दिले तरी तुम्हाला जावं लागणार आहे, कारण हा सृष्टीचा नियम आहे. मग त्याला कळून चुकलं, आता काय पर्याय आपल्याकडे, आपल्याला दुसरा ऑप्शनच राहिला नाही, आपल्याला जावं लागणार आहे. हे कळल्यानंतर सिकंदरानं प्रधानजीला बोलून घेतलं. खूप विचार करला, खूप विचार करून करून थकला सिकंदर, डोळ्यात अश्रू यायला लागले, खूप विचार करायला लागला आणि मग सांगू लागला प्रधानजीला. प्रधानजी म्हटले काय, सगळे प्रयत्न केले, डॉक्टरांनी सांगितलं की आता मला जावं लागणार आहे. हो महाराज, काय करत आहे? एक काम करायचं, जेव्हा माझी अंत्ययात्रा तुम्ही काढताल ना, तेव्हा मी सांगेल ते करायचं. सांगा ना महाराज, ही माझी शेवटची आज्ञा समजा. प्रधानजी काय करायचं? काय नाही, जेव्हा माझी अंत्ययात्रा तुम्ही काढताल ना, तेव्हा मला माहित आहे मी मेल्यानंतर जगभरातून लोक येतील, कारण राजा सिकंदर सर्वसामान्य नाही महाराज. जेव्हा एखादी मोठी व्यक्ती जाते त्याच्या अंत्ययात्रेला भरपूर लोक येतात. आपल्या भारतात काही अंत्ययात्रा खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत महाराज. छत्रपती शिवरायांच्या अंत्ययात्रेला भरपूर गर्दी होती, किंवा आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेलं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई पॅक झाली होती. मोठा माणूस गेला तर सगळे लोक येतात. सिकंदरानं सांगितलं मी जाणार आहे, गेल्यानंतर भरपूर समाज माझ्या अंत्ययात्रेला जमेल. काय करायचं महाराज? काय नाही, जेव्हा माझी अंत्ययात्रा तुम्ही काढताल ना, तेव्हा मला तुम्ही मोठ्या रथावर ठेवताल, मला माहिती आहे. हो महाराज. काय करायचं? दोन बाजूला दोन रथ सज्ज करायचे आणि माझे हात देखील दोन बाजूला ठेवायचे. एका रथात काय करा, सिकंदर सांगू लागला प्रधानजीला, एका रथात मी जेवढी संपत्ती कमवली, माझ्या खजिना घरात जो जो खजिना, सोनं नाणं हिरे माणिक मोती सगळं आणा, ते एका रथावर ठेवा. एक बाजूला रथ, माझा हात तिकडे राहील, त्याला मोकळं ठेवा, पण त्या रथाच्या चहू बाजूने सगळीकडून शस्त्रास्त्रासहित सज्ज झालेले सैनिक सगळे ठेवा. सिकंदर म्हटलं महाराज असं नेमकं का सांगतात? त्याला काही कळेना. बरं ठीक आहे महाराज, माझी शेवटची आज्ञा समज. आणि कालाच्या नियमाप्रमाणे सिकंदर त्या ठिकाणी गेला, गतप्राण झाला. प्राण गेल्यानंतर सिकंदरानं सांगितल्याप्रमाणे त्याची अंत्ययात्रा काढली. सिकंदर मोठ्या रथात, दोन बाजूला सिकंदराचे हात केले, एका बाजूला सैन्य, एका बाजूला संपत्ती, आणि सिकंदराची थाटामाटात अंत्ययात्रा निघाली होती. अंत्ययात्रा सुरू असताना समोरून एक साधू आले, ज्यांनी 6 धुतलेले आहेत, काम क्रोधादी विकार ज्यांनी धुतलेले आहेत असे साधू आपल्या शिष्यांसमवेत येत असताना शिष्याने कुतूहलाने बघितलं आणि शिष्य हसू लागला. म्हटले महाराज, बाबाजी ये देखो ना, सिकंदर गुजर गया तो देखो कैसे दिखावा कर रहा है, मरने के बाद भी. जिवंत होता तेव्हा पण दाखवलं सगळ्या जगाला की एवढी संपत्ती, इतकं सैन्य. मेल्यानंतर पण दाखवतोय, बघा मी इतकी संपत्ती कमवली, बघा मी एवढं सैन्य कमवलं, मेल्यानंतर सुद्धा दाखवतोय. महाराज हसू लागले, म्हणले शिष्याला की अरे बाळा, सिकंदर सैन्याचं संपत्तीचं प्रदर्शन नाही करत, मग काय? सिकंदर जगाला उपदेश करतोय, जगाला सांगतोय की बघा एवढं सैन्य मी कमवलं, एवढी संपत्ती मी कमवली, पण जाताना मी मोकळ्या हाताने जातोय. जगाला सांगत होता की बाबांनो, तुम्हाला नरदेह प्राप्त झालाय ना, तर हा नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय, तर याचा उपयोग करा. जिथं जिथं देता येईल तेवढं दान तुम्ही करा. जिथं जिथं परमात्म्याचं नामस्मरण करता येईल तिथं नामस्मरण करा. जिथं जिथं परमात्म्याचं भजन कीर्तन सुरू आहे तिथं श्रवण भक्ती तुम्ही करा. हे सिकंदर सांगतोय त्याच्या कृतीतून. आणि मग सगळ्या शिष्यांना कळालं. तसं माय बापांनो, आपल्याला देखील परमात्म्याच्या त्या भजनाची गोडी लागावी. एक सुंदर गीत आहे, मी कायम म्हणत असतो.